हरे कृष्णा. आज आपण एक युनिक रेसिपी बघणार आहोत. तर मी इथे काकडी घेतलेली आहे आणि इथे मी काकडीच्या इडल्या बनवते आणि ते खिसून घेतलं. त्याच्यामध्ये मी ओला नारळ होता तो घेतला, खिसून घेतला. तुम्हाला खिसायचा कंटाळा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या सुका. आणि त्यामध्ये मी रवा घालून घेतला 1 वाटी आणि ही मीठ वगैरे घालून घेतलं. आणि हे जर काकड्या खूप पाणी ओले असतील तर तुम्ही दही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. हे जरा सुकं होतं म्हणून मी थोडं दही घातलं आणि सगळं मिक्स करून 10-15 मिनटासाठी रेस्ट करायची त्याची. मी इथे ना पाण्यामध्ये थोडीशी हळदीची पान टाकले वासासाठी मस्त असं. आणि इथे करवंटी घेतली. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इडली पात्रामध्ये बनवू शकता किंवा केळ्याच्या पानामध्ये बनवू शकता, ऑप्शनल. तर मी इथे ना मस्त छान अशा सजवून घेतल्या आणि इडल्या कसं स्टीम करून घेत तसं आपण स्टीम करून घ्यायचं 15-20 मिनटासाठी. आणि ही रेसिपी इतकी सुंदर आहे ना, आहा. आणि कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि गरमागरम खाण्यात मजाच आहे. भगवंताला भोग दाखवा आणि प्रसाद घ्या. राधे राधे. थँक्यू.